जिथे अनेक दिवसांपासून माझं जाण्याचं स्वप्न होतं ना, तर फायनली तो दिवस आलेला आहे। तर हाय हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम टू डिवाइन प्रेरणाज मिनी ब्लॉग। तर आपण चाललोय धम्म अजंता विपश्यना सेंटरवर, जे की छत्रपती संभाजीनगरमध्येच आहे आणि एक तासाचा हार्डली तिथे जाण्यासाठी आपल्याला वेळ लागतो। खूप सुंदर असं हे विपश्यना सेंटर आहे। इथे जो रजिस्ट्रेशन साठीचा आपल्याला हॉल दिसतोय, तिथे आपलं रजिस्ट्रेशन होतं। त्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश करतो, जे की खूप सुंदर असं इथलं वातावरण आपल्याला बघायला मिळतं। त्यानंतर आपण डायनिंग हॉलकडे चाललोय सध्या। तर मी तुम्हाला डायनिंग हॉल दाखवणार आहे की जिथे आपण 10 दिवस राहतो, तर जेवण आणि नाश्ता करतो। तर ती ही प्लेस आहे जे की आपल्याला यामध्ये दिसते आणि पाण्याची पण इथे उत्तम सोय आहे। आरओचं वॉटर आपल्याला इथे मिळतं। त्यानंतर इथे जे आहे की प्लेट्ससाठी इथे स्टँड दिसतंय। त्यानंतर वॉश बेसिन पण आपल्याला इथे दिसत आहे। त्यानंतर गाईज मी तुम्हाला दाखवते की जे साधक साधिकांसाठीचे निवासस्थान जे आहेत, तर ते इथे उत्तम प्रकारे इथे राहण्याची आपल्याला सोय इथे मिळते। या सेंटरवरती खूप सुंदर अशा रूम्स आपल्याला इथे बघायला मिळतात। तर मी तुम्हाला आता रूम पण दाखवते की आतून ती कशी आहे। तर इथे बेड आहे, त्यानंतर वॉशरूम पण इथे आपण बघू शकतो आहे आणि खूप छान प्रकारे अशी ही रूम होती। एकदम फ्रेश वाटत होतं रूम। त्यानंतर आपण आता जाणार आहोत धम्म हॉलकडे, जे की आपल्या साधक साधिकांचा दिवसातला तर जास्त टाईम आपण तिथे स्पेंड करत असतो, तिथे चाललो आहे आपण। इकडे आपल्याला वॉशरूमची पण सोय केलेली दिसते आणि आता आपण आपल्या जो मेन धम्मा हॉल आहे तिथे जाणार आहोत। तर खूप सुंदर असं हे सेंटर आहे। इकडे आपल्याला एक मिनी धम्मा हॉल पण दिसतोय। तर मंडळी मी तुम्हाला आता दाखवते की आपला धम्मा हॉल कशा प्रकारचा आहे। इथे आपल्याला नोटीस बोर्ड दिसतोय। त्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हा मोठा असा धम्मा हॉल आहे आणि इथे बसण्यासाठी आसन व्यवस्था केलेली आहे। साधक आणि साधिकांसाठी वेगवेगळे इथे व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येक जे आसन दिलेलं आहे त्यावरती एक नंबर असतो आपला। तर आपला जो नंबर आहे साधकाने त्याच आसनवरती बसायचं आहे। आणि त्यानंतर आपण मिनी धम्मा हॉलकडे आलेलो आहोत। तर मिनी धम्मा हॉल पण जुन्या साधकांसाठी आहे, तिथे आपण आपलं मेडिटेशन करू शकतो। तर असं हे खूप सुंदर असं विपश्यना सेंटर आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात म्हणजे खूप जवळ आहे तिथून। रामपुरी विलेज जे आहे तर तिथे हे सेंटर आहे आणि आपण आयुष्यामध्ये एकदा तरी विपश्यना म्हणजे काय हे अनुभवण्याची एक क्रिया आहे, तर ते आपण नक्कीच एक्सपिरियन्स केलं पाहिजे सगळ्यांनी। फ्रेंड्स, तुम्हाला हा माझा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। चलो बाय बाय, टेक केअर।